ते तर बोलतात की एकच पक्ष तुम्ही आता बोलले, ते तर बोलतात एकच पक्ष म्हणजे आता काँग्रेसमध्ये नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी विलीन होणार. हां, नाही, मला चिंता आहे. आता तर त्यांचं सरकार जाते, ते 4 जूनला सरकार पडल्यानंतर अर्धा भाजप तिकडेच फुटेल. परत पंतप्रधानपद गेलेलं असेल. मोदींना 75 वर्षाची अट त्यांनीच टाकलेली आहे. म्हणजे पंतप्रधान नसलेले मोदी 75व्या वर्षी रिटायर होणार 2 वर्षांनी. मग भाजपचं काय होईल? भाजपचं भवितव्य काय? कारण तुम्हाला माहिती आहे, एक जमाना असा होता, जर मी चुकत नसेल तर चुकलो तर करेक्ट करा, की अटलजींचा सुद्धा पराभव झाला होता. 2च खासदार अख्ख्या देशात होते भाजपचे. पुन्हा हे 302 वरनं 300 जातील आणि 2 राहिले तर काय करतील भाजपवाले? मग ह्यांना कुठे विलीन व्हायला पक्ष पण राहणार नाही, कारण कोणी यांना घेणार नाही. हे दगाबाज आहेत, घरात घुसले तर आग लावून पळतात बाहेर. त्याच्यामुळे भाजपचं काय होणार मला प्रश्न पडलेला आहे. आमचं सोडा, आम्ही आहोतच आमच्या ताकदीवरती उभे. त्याच्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न हा जर मोदींसमोर किंवा भाजपसमोर असेल तो भाजपच्या भविष्याचा आहे, की मोदीजी आता एक तर ते पण चेहरा राहिलेले नाही आहेत, तर 2 वर्षानंतर भाजपचं काय होणार? भाजपमध्ये बाहेरून आलेले सगळे उंदीर हे परत कोणत्या जहाजात जाणार? कारण सगळ्यांची दारं आता बंद आहेत. मग पुन्हा हे काय गद्दार पक्ष काढणार का? या 2 पक्षांविषयी तुमचं काय हे वाटतं तुम्हाला? आता एक मुफ्ती मोहम्मद बरोबर हे बसले होते, तेव्हा भाजपा मुफ्ती मोहम्मद बरोबर विलीन झालेला. नितीश कुमार काय हिंदुत्ववादी आहेत? मग भाजपने हिंदुत्व सोडले का तिकडे? चंद्रबाबू नायडू हिंदुत्ववादी आहेत. अगदी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झालेले तेव्हा ममता जयललिता हे काय हिंदुत्ववादी होते? मग भाजपने काय त्यांच्यात विलीन झाला भाजप? तर हे मी तुम्हाला परत एक सांगतो की मूल का रडतंय, तर त्याला ग्राईप वॉटर तरी द्या ना. तुम्ही बोलताय की ते चेहरा तुमच्या थापांमुळे त्याचं पोट फुगलं असेल, पण थापाने पोट भरत नाही. पोट फुगणं आणि पोट भरण्याच्यात फरक आहे. तुम्ही बोलता चेहरा नाही, पण मोदी तर सगळीकडे फिरतायत ना. आता त्यांनी वाराणसीत पण त्याला बाळासाहेबांचा चेहरा वापर. हा, कालच्या रोड शो बद्दल एक खरोखर वेदनादायी गोष्ट आहे की त्याच परिसरामध्ये 2 दिवसापूर्वी होर्डिंग पडलं होतं, त्याच्या खाली काही लोक मृत्युमुखी पडले. तरीसुद्धा त्यांनी वाजत गाजत त्याच परिसरात, पूर्वेचं पश्चिम, पश्चिमचं पूर्वेत असेल, पण वाजत गाजत ढोल ताशा बडवत, म्हणजे त्यांच्या तुम्ही मृत्यूचा काय उत्सव केलात की काय? आणि किती लोकांना तुम्ही अडवून ठेवलेलं. लोक वैतागलेत, मेट्रो बंद करून टाकल्या. हाच माझा जो मुद्दा आहे ना, जे शिवसेना प्रमुख सांगायचे की निवडणूक आल्यानंतर पंतप्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण पंतप्रधानांना ह्या सगळ्या काही सोयी सवलती मिळतात, त्यांचे सगळे चोचले पुरवले जातात. आमचा रोड शो असेल त्यावेळेला आम्हाला सुद्धा ट्रॅफिकमध्येच जावं लागतं आणि ते योग्य आहे. लोकांची गैरसोय होता कामा नये, तरीसुद्धा थोडीफार गैरसोय होते, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोच. पण तुम्ही लोकांना जे कामं संपवून घरी जाणार होते त्यांना न सांगता मेट्रो बंद केल्या. त्याच्यानंतर त्यांची काल कल्याणमध्ये सभा होती, तिकडे तर अघोषित बंद होता. नाशिकमध्ये सभा होती, शेतकऱ्यांना अडवून ठेवलं. ज्या वेळेला ते विमानं नेतात एअरफील्ड बंद केलं जातं, कमर्शियल फ्लाईट वगैरे सगळं बंद. म्हणजे हा कोणता देश आहे? ही एकाधिकारशाही का देशाने सहन करायची? आणि मग तुम्ही सगळ्यांना रडून तुमचेच फक्त ते नमोरुग्ण जे आहेत अंधभक्त त्यांच्याकडनं तुमचा जयघोष करून घ्यायचा, आणि त्याच्यात तुमचं सुख काय? नाही, उद्याही मोठी सभा आहे, तेही मैदान तुम्हाला मिळालं नाही. पण ते सुद्धा मैदान त्यांनी भाडोत्री माणसांकडनं भाड्याने घेऊन घेतले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.